अरे काय मित्रा, अरे कृष्णा, काय आलास? करतोयस? अरे काय नाही, बसलो होतो रे जरा. तू एक बरं केलंस बर का. काय रे? दुसरं लग्न केलंस, मला तुझा निर्णय पटला. काय विषय होता, आता तुझी मुलगी आहे 7-8 वर्षाची. हो ना. आता वहिनीला जाऊन सुद्धा आहे ना 8-10 महिने झाले. हो. तिला पण एक आईच्या प्रेमाची गरज होतीच. तू एकदम व्यवस्थित दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला ना, चांगलं झालं. अरे मी हाच सगळा विचार केला, म्हटलं आता माझं कोण करणार, पोरीचं कोण करणार, त्यामुळे म्हटलं आता करून टाकावं. नाही का, कसं मग पुढचं आयुष्य थोडंसं सुखकर राहतं रे, बाकी हा, काय नाही. छोटी ए, कुठे ये आहे? का इकडे? बाळा ये रे. हा माझा मित्र कृष्णा, लहानपणापासून माझा खास मित्र आहे. नमस्कार माझी वहिनी. बाई. ऐक ना, चहा कर ना. अरे नाही, नको, राहू दे. मला जायचंय, परत येईन मी कधीतरी. हा, चल अरे जाऊ बाळा. बस रे, जरा आलायस तर बस. बरं बरं, जा. शिव बाळा, तुझी जुनी आई आणि नवीन आई मध्ये तुला काय फरक वाटतो ग? माझी जुनी आई खोटारडी होती, माझी नवीन आई खरं बोलती. काय? अगं, ज्या आईने तुला जन्म दिला ती खोटराडी, आणि ही आत्ता आलेली खरी म्हणते तू? पप्पा, माझी जुनी आई मला नेहमी म्हणायची की मी मस्ती केली तर तुला जेवायला नाही देणार, पण ती मला हुडकून आणायची आणि पोटभर जेवण द्यायची. आणि पप्पा, माझी नवीन मम्मी पण मला हेच म्हणती की तू जर मस्ती केला तर तुला मी जेवायला देणार नाही. आणि पप्पा, खरंच 3 दिवस झाले मला मम्मीने काय जेवायला दिलं नाही. काय झालं? मला काय मारताय तुम्ही? तुझा या घरात शेवटचा दिवस आहे. आत्ताच्या आत्ता तू माझ्या घरातनं चालती व्हायचं. माझ्या मुलीचा सांभाळ करायला मी एकटा समर्थ आहे.